आत्ता महाराष्ट्रात आंबट शौकीन लोकांचं मेटाफर काय असेल तर गौतमी पाटील. मग ती गौतमी पाटील ही मुलगी छापा काटा आहे रे. तेव्हा ती शेवटी फायनली माझ्या जवळ आली आणि तिने मला हात धरून वर केला तेव्हा लोक ओरडली. जेव्हा ती बोलली की माझा असा असा चित्रपट येतोय आणि माझे हे सगळे मित्र आहेत त्यामध्ये, तुम्ही चित्रपट बघणार का नाही, ती जी मी बघितली क्रेज, एक अशी धूळ उडली, धूळ माझ्या समोर असा की घरचे बसलेत आणि ची ऍड लागली. मनामध्ये मुलांच्या जे तयार होतं आणि पालकांच्या मनामध्ये जे तयार होतं, ती जी कुतूहलता आहे ती अख्खीच्या अख्खी मेंटेन आंबट शौकीन मध्ये केलेली आहे. खूप भावना दुखावल्या जातात, भावनांचा अक्षरशः बाजार झालाय. तुम्हाला आमच्यासारखे ऍक्टर दिसत नाही ना. मैत्रीचा भन्नाट किस्से खूप आहेत, कारण दिवसभरात खूप काही गोष्टी होत असतात. सो एक दिवस असा होता की माझी आणि निखिलची एक भयंकर भांडण चालू होती कारमध्ये कुठल्या तरी विषयाला धरून, आणि आम्ही खूप टेन्स मध्ये होतो. चुकून माझा फोन त्याच्या कारला कनेक्ट झाला होता ब्लूटूथने. तर ते भांडता 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 तिथे एक असा कॉलिंगचा जो नाव आहे ते आलं की बने मसाला दूध मित्र. मला खूप आधीपासून वाटतं की कुठल्या तरी एका भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. मातृभाषा असू दे नाहीतर दुसरी शिकलेली असू दे. म्हणजे आमच्या मित्राबरोबर ही सेक्सटॉर्शनची एक गोष्ट घडलेली होती. त्याला व्हिडिओ कॉल आलेला होता आणि ज्यावेळेस त्याला व्हिडिओ कॉल आला तर तो फार घाबरलेला होता. म्हणजे एक बोलणारा मित्र असतो ना रोज, तो अचानकपणे त्याचं बोलणं कमी झालं. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपला लाडका चॅनल गप्पा कट्टावरती. आज आपण घेऊन आलेलो आहे एक वेगळा पॉडकास्ट. मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल आपल्याकडे केदार शिंदेची टीम आली होती. आज आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारची लोकं आलेली आहेत, थोडीशी आंबट आहेत. चला तर त्यांच्यासोबत चर्चा करूया त्यांच्या चित्रपटाबद्दल. आंबट शौकीन आज आपल्यासोबत आहेत. या आंबट शौकीन चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल वैरागकर. नमस्ते निखिल दादा, कसा आहेस तू आणि काय नक्की कल्पना आंबट शौकीनची? ॲक्च्युअलमध्ये ही कल्पना अशी आहे की आम्हाला हा सिनेमाचा जो विषय आहे तो लॉकडाऊनमध्ये सुचला होता. म्हणजे आमच्या मित्राबरोबर ही सेक्सटॉर्शनची एक गोष्ट घडलेली होती. त्याला व्हिडिओ कॉल आलेला होता आणि ज्यावेळेस त्याला व्हिडिओ कॉल आला तर तो फार घाबरलेला होता. म्हणजे एक बोलणारा मित्र असतो ना रोज, तो अचानकपणे त्याचं बोलणं कमी झालं. मग मला आणि बाल्याला दोघांना ते निदर्शनात आलं की बाबा हा इतक्या दिवस हा बोलतोय आणि हा अचानक गप्प कसा काय झाला. मग आम्ही त्याला हळूहळू विचारायला लागलं. मग बऱ्याच दिवसानंतर त्याने आमच्यापर्यंत बोलला आणि ज्यावेळेस तो बोलायला लागला त्यावेळेस तो रडायला लागला. आणि मग रडल्यावरती त्यांनी ती सांगितली गोष्ट की अशी अशी झाली. एका मुलीचा व्हिडिओ कॉल आला मला आणि व्हिडिओ कॉल आल्यानंतर मला ती म्हटली की तू कपडे काढ, मी दाखवते, हे करते ते करते, असं झालं. मग त्या भावनेच्या भारामध्ये त्यांनी त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि थोड्याच वेळानंतर त्याला व्हिडिओ कॉलवरती त्याचाच व्हिडिओ परत आला. अरे बापरे. हां, मग त्याचा व्हिडिओ परत आल्यानंतर मग तो घाबरला आणि त्याला सांगितलं की हे जे सगळे व्हिडिओचे जे लिंक आहे ते तुझ्या नातेवाईकांना, तुझ्या फ्रेंड्सला, यांना सगळ्यांना आम्ही ते टॅग करू. मग त्यांनी म्हटलं की आता मला काय कळत नाही, काय करायचं, आता मी ह्याच्यामधनं लटकलो तर मी आता आत्महत्याच करून घेईल असं. मग मी आमच्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट होते त्याच्यापासून आम्ही त्याला जरा थोडंसं ती गोष्ट वाचवली आणि ते डिलीट वगैरे केलं. तेव्हा त्यांनी म्हणजे एकदम तो शांतच झाला आणि तो म्हटला की नाही बाबा आता मी परत ही सगळी गोष्ट करणार नाही. मग त्या पिरियडमध्ये आम्ही कट्ट्यावरती बसायचो, कारण की कसं असायचं की नाही का तिथं सारखं येणं जाणं हे फार लिमिटेशन असायचं ना. आज पण आमच्या कट्ट्यावर आलाय. हो आलं. तर मग त्या गोष्टीनंतर मग आमचं ठरलं की ह्याच्यावरती आपण सिनेमा बनवूयात का. अच्छा. मग आम्ही आणखीन डीपली ह्याचा विचार करायला लागलो. विचार करायला लागल्यानंतर मग आम्हाला समजलं की बाबा ह्याच्यामध्ये तर वयाच्या 14व्या वर्षापासून ते वयाच्या 60व्या वर्षापर्यंत लोक अडकलेले आहेत आणि प्रत्येकाचा तोंड दाबून बुक्क्याचा मार झालेला आहे. म्हणजे धड हाकताही येत नाही आणि धड मारही सहन होत नाही. म्हणजे हे सगळ्या गोष्टी अशा झालेल्या होत्या. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की एक चांगली टीम घ्यायची आणि सिनेमा बनवायचा ह्याच्यावरती. आता ह्या चांगल्या टीमच्या बद्दल तुझ्या मला विचारायचं आहे की आता हे आंबट शौकीन नाव सुचलं, तुझ्याकडे स्टोरी होती, त्या कट्ट्यावर सुचलंय, ह्या कट्ट्यावरती आज तू प्रमोशनला आलेला आहे. तर मग ते कोण आहेत ते आंबट लोक जी तू घेतली आता ह्या पर्टिक्युलर मूवीसाठी? मग आता तुझ्या समोर सगळी बसलेली आहेत ती सगळी माझी आंबटची टीम आहे. नाव सांग त्यांची, आमच्या प्रेक्षकांना समजेल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय कॅरेक्टर आहे? खूप लोक आहेत. जसं की अक्षयला तर 29 लोकांची नावं सगळी पाठ आहेत, कारण की 95% लोक तर त्यांनीच आणलेली आहेत फिल्ममध्ये आणि त्याच्या शब्दावरती ती आलेली आहेत. चला मग अक्षयलाच विचारू की अक्षय उर्फ महाराष्ट्राचा बाल्या दादा, बाल्या भाई, सांग मग आता आपल्या ह्या टीम मध्ये कोणते कोणते आंबट चेहरे आहेत? पूजा सावंत आहे,
प्रार्थना बेहरे आहे, अमय वाघ आहे, इतके गोड नाव चिन्मय आहेत रे. संत आहे, श्रीकांत यादव आहे, राहुल मगदूम आहे, विनय जोशी आहे, विनोद खेडेकर आहेत, अक्षय कुलकर्णी. आशय कुलकर्णी आहे, मोनालिसा बागल आहे, पार्थ भालेराव आहे, त्याच्यानंतर अभिजित खांडगेकर आहे, त्याच्यानंतर किरण गायकवाड आहे, गौतमी पाटील आहे, श्रीकांत यादव घेतलं, आपले बाप्पा रायकर, चेतन रायकर म्हणून आहे, शुभंकर एकबोटे आहे. बरेच चालू काय म्हणजे तरी अजून राहिलीच असते. जबरदस्तच आहे रे. 28 मी बोलताना बोललो आंबट लोक, यांनी नाव चालू केल्यावर सगळी गोड नावं चालू केली. लोक मारतील मला नाव ऐकल्यावर. सिनेमा जरी आमचा आंबट असला ना, म्हणजे नाव जरी असेल, म्हणजे आमचा सिनेमामध्ये असं आंबट काय नाहीये. अच्छा, म्हणजे चवदार आहे सगळे, सगळे मसाले एकदम परफेक्ट आहेत. एक्झॅक्टली. आता पार्थ, मला तुला विचारायचं आहे की आता तू ह्या पर्टिक्युलर आंबट शौकीनमध्ये तुझं एक कॅरेक्टर आहे पर्टिक्युलर, त्या कॅरेक्टरसाठी तुला काही वेगळं असं प्रिपरेशन करावं लागलं, किंवा तू तर ह्या सिनारिओमधनं कधी गेला नाही, तर त्या थॉट प्रोसेसला कसं केलं तू, म्हणजे प्रेझेंट? हां, सो माझा पण ह्यावेळेला असं झालं की पहिल्यांदा आंबट शौकीन सिनेमात मी काम करत असून सुद्धा माझं कॅरेक्टर आंबट नव्हतं. म्हणजे खूप सेन्सिबल आणि साधा भोळा असं माझं कॅरेक्टर होतं. तर मला ॲक्च्युली काम करावं लागलं ह्यावेळेला त्या कॅरेक्टरवर, कारण नेहमीचं आपलं ठरलेलं सिलेबस होता ज्याच्यात काय थोडे चेंजेस करून करायचं. पण ह्या वेळेला त्याच्यावर ॲक्च्युअल काम करावं लागलं मला. असे लोक बघायला लागली की एकलकुंडी जी असतात, जी फार बोलत नाहीत, आणि त्यांच्यावर जेव्हा काहीतरी डिसिजन मेकिंग येतं, त्यांना काहीतरी डिसिजन घ्यायचा असतो, तर तेव्हा ते कसं डील करतात. सो ह्याचा अभ्यास करत करत ते कॅरेक्टर तयार केलं. आणि सिनेमा त्याच अबाउट आहे की अशी जी लोक आहेत की जे, जसं निखिल म्हटलं की ती बोलत नाही, त्यांच्याबरोबर काय घडलंय ते. आणि हा विषय पण असा आहे की पटकन कोण धजावत नाही बोलायला, कारण मग आपलं नाव खराब होईल आणि हे होईल. त्यामुळे तर तशात अडकलेल्या मुलांना रिप्रेझेंट करणारं हे कॅरेक्टर आहे. सो अभ्यास पूर्ण तयारी करावी लागली याची. मग तुझं पर्सनल कॅरेक्टर जे, तुझी पर्सनॅलिटी जी आहे ती किती टक्के रिझेंबल करते या कॅरेक्टर सोबत, का कम्प्लीट अपोजिट आहे तू याच्या? नाही, करते थोडीफार, बऱ्यापैकी करते खरं तर. कारण मी पण असा व्हायला माहिती आहे, मी पण असा बितभाषी आहे, फार बोलत नाही. आणि काही प्रॉब्लेम झाले तर मी अगदी लिमिटेड लोकांमध्ये ते बोलतो. उलटा पण जेवढं बोलू तेवढं ते सॉल्व्ह होतात खरं तर. पण माझं तो एक आहे की मी खूप कमी लोकांमध्ये बोलतो जर काही प्रॉब्लेम झाला तर. म्हणजे तू स्वतःला सिलेक्टिव्ह इंट्रोवर्ट आहे असं बोलतो थोडक्यात? सिलेक्टिव्ह इंट्रोवर्ट म्हणजे ठराविक लोकांसोबतच ओपन होणार, बाकी लोकांसोबत तू एकदम मितभाषी राहणार. करेक्ट, हो. सिलेक्टिव्हली इंट्रोवर्ट. बरोबर आहे. राईट. कारण तसंच आहे ना, म्हणजे तू एक्सप्रेस तर करतोय कारण स्वतःला. बरोबर आहे. म्हणजे तुझ्यासारखा व्यक्तीच हे कॅरेक्टरला एकदम परफेक्ट होता. निखिलला पण त्यामुळेच वाटलं असेल की बाबा ह्यालाच कास्ट करू इथं. तर मग आता मोना, तुझ्याकडे यायचंय मला की तुझं कॅरेक्टर ॲज सच काय आहे या मूवीमध्ये, की तू कोणता रोल प्ले केलाय आणि तुला त्याच्यासाठी काय वेगळं करावं लागलं का सेपरेट? वेगळं असं काही करावं नाही लागलं मला त्या रोलसाठी. पण मुळात तिच्या 2 शेड्स आहेत त्या मुलीच्या, आणि त्यातली एक शेड ऑलरेडी मी रोजच्या आयुष्यात जगते, मी आहे तशीच आहे. बट सेकंड शेड एक नॉर्मल मुलीची शेड असते. म्हणजे एक जी नॉर्मल जी मुलगी असते, प्रत्येक मुली सारख्या नसतात, पण मी आम्हाला शेड कळले असते नॉर्मल एक. खरं तर आता मी सांगतो, सगळीच मुलींना एक नॉर्मल मुलगा आवडतो, जो तिची काळजी घेईल, जो तिच्यावरती खरं प्रेम करेन, सगळ्या अप अँड डाऊन्स मध्ये सोबत असेल. सो अशा सगळ्या गोष्टी आवडतात मुलींना. ऑनेस्टली हेच आवडतं मुलींना. मुलांचे एक्सपेक्टेशन्स खूप जास्त असतात मुलींकडून. त्या प्रेमाच्या पलीकडे काही भाव जगत नसतंय. नाही, कशाला मग लग्न करायचं? प्रेमच नसेल तर त्याच्यामध्ये. प्रेम ही व्याख्या महत्वाची आहे. सो प्रेमाची व्याख्या खूपच छोटी असं वाटतं का तुम्हाला? नाही, मोठी आहे. त्याच्यावरती हा पॉडकास्ट संपून जाईल, असे किती एपिसोड्स करावे लागतील, इतकी मोठी आहे. सो येस, मी त्याच्यात वेगळे 2 शेड्स आहेत आणि वेगळी अशी तयारी नाही करता आली. आणि मी वारंवार म्हणाले की मला ह्या सिनेमात असं वाटलं की आहे ना, सिनेमा म्हणजे मी जेवढं आतापर्यंत काम केलंय की सिनेमामध्ये तुमच्या पात्राची लेंथ किती आहे त्याच्यापेक्षा त्या पात्राचं म्हणणं काय आहे, ते पात्र किती महत्वाचं आहे त्या सिनेमात, दॅट इज इम्पॉर्टंट. ह्या आधी माझ्याकडे जितकेही सिनेमा आले तर मी आधी विचारायची, मला स्क्रिप्ट पाठवा, माझी लेंथ काय आहे कॅरेक्टरचे, त्या कॅरेक्टरचं म्हणणं काय. सो याच्यामध्ये ज्यावेळेस मला निखिलनी फर्स्ट कॉल केला होता आणि मग नंतर अक्षय आणि निखिल दोघांनाही भेटली, तर त्यावेळेस मला कळालं की हे अस्मिता नावाचं जे कॅरेक्टर आहे ते मला प्ले करायचंय. सो त्याच्यामध्ये तिच्या 2 डिफरंट शेड्स आहेत त्या मुलीच्या.
मजा आली मला करायला. आता फार काय सांगणार नाही, ते 13 जूनला कळेल प्रेक्षकांना. नक्कीच प्रेक्षक तर येणार, हाऊसफुल तर होणारच आहे. येस, तुमच्याकडे 2 असे लोक आहेत की ज्यांना बघायसाठी लोकांची तुफान गर्दी होती प्रत्येक चित्रपटात. एक आमचे पार्थ दादा आहेत, एक अक्षय दादा आहेत. एक पण पिक्चर फेल जातच नाही दोघांचा. चांगलंय बाबा, टचवूड. आता वरतीच बसले अजून. जोक्स अपार्ट, पण खरंच म्हणजे ह्या दोघांचे परफॉर्मन्स तेवढे चांगले आहेत, त्यांच्या मूवीज चांगल्या आहेत आणि काम ज्या प्रकारे दोघं करतात त्यांचं एक डिसिप्लिन असेल. आता मी अक्षय सोबत खूप आधी बोललेलो, म्हणजे त्यावेळेस विचारही नव्हता काय आपण एकत्र पॉडकास्ट करू वगैरे, काय माझा चॅनलही एक्झिस्ट करत नव्हता. पण त्यावेळेस पण त्यांनी ज्या प्रकारे रिप्लायज देणं किंवा एक ऑडियन्स पर्स्पेक्टिव्हने मी जे सांगितलं तुझ्या कामाबद्दल, तर तू ज्या प्रकारे त्याला रिवर्ट बॅक करतोय ते पण इम्पॉर्टंट आहे. की तुम्ही असं नाही की तुमचं एक सेलिब्रिटी फेम डोक्यामध्ये गेल्यावरती असतं ना की रिप्लाय देणं बंद करणं किंवा त्या ऑडियन्सला पूर्णच तुम्ही निश ठेवता, एकदम दूर ठेवता तुमच्यापासून. फक्त लोकांमध्ये आलं की फक्त सेल्फी काढ, हे कर, पण परत पर्सनल लाईफमध्ये तुम्ही इंटरॅक्ट नाही करत. पण याचं उलट आहे. याचं मी बघितलं, हा पुण्यात कुठं फिरत असेल, कुणी थांबवलं ना तिथं थांबणार, फोटो काढणार, गप्पा मारणार, मग पुढे जाणार. आणि त्याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट काय माहितीये का, म्हणजे ज्यावेळेस आम्ही हा सिनेमा लिहायला घेतला होता ना, त्यावेळेस आम्ही बरेच रायटर ह्याच्यासाठी शोधले होते. परंतु आहे ना, आमच्या दोघांना आहे ना ती गोष्टच आवडत नव्हती. म्हणजे ते स्क्रीन प्ले ना तो आवडतच नव्हता. म्हणजे एकतर ते दोघांमध्ये चर्चा नाही रे निघल्या, ह्याच्यामध्ये ती गोष्ट नाहीये. मग मी काय म्हटलं, बाल्या तुला एवढं वाटतं ना तर तूच लिहि ना ही गोष्ट, तूच बनव ह्याच्यामध्ये. आणि त्यांनी ज्यावेळेस ती लिहायला घेतली ना, तो रात्री लिहायचा, कारण की तो रात्री खूप त्याचं डोकं शार्प चालतं, जास्ती वेळ तो जागे असतो ना, तो लिहायचा छान. आणि मला तो सकाळी 11 वाजता ज्यावेळेस फोन करायचा ना, त्यावेळेस ती सांगायचं गोष्ट, त्यावेळेस मी म्हणायचो अरे तो काल रात्रीपर्यंत तर आपल्याला काही माहितीच नव्हतं आणि अचानकपणे हे इतकं डेव्हलप झालं. हे का वाटतं मला माहितीये का, कारण की तो खूप लोकांना भेटतो, तो खूप लोकांचं जीवन बघतो, ऑब्झर्व खूप करतो तो. त्याच्यामुळे ना त्यांनी ते सगळे उतरवले हे पात्र. म्हणून जे 29 पात्र तुम्हाला ह्या फिल्ममध्ये जे बघायला मिळणार आहेत ना, त्यांची प्रत्येकांची काही ना काहीतरी बोलीभाषा असेल. म्हणजे त्यांना काहीतरी सांगायचं आणि पब्लिक रिलेट करेल त्या कॅरेक्टरला. प्रत्येक लोक आपापल्या कॅरेक्टरला रिलेट करतील. म्हणजे आता तू जर सिनेमा बघायला गेला, तू म्हणशील की नाही का अरे हा माझ्या मित्रासारखं ह्यानी वागला होता, म्हणजे नाही का हे दुसऱ्या कॅरेक्टर किरण्याने प्ले केलं ते माझ्यासारखं होतं, हे रिलेट करतील ह्या सगळ्या गोष्टीला. तर तसं त्यांनी ते लिहिताना इतकं भारी लिहिलं ना, म्हणजे मला अजूनही वाटतं की जर समजा आता हा पिक्चर झाला, आमचा आगामी सिनेमा इयर ऑफ रिटर्न, त्याचेही डायलॉग्स त्यांनी लिहिलेले, स्क्रीन प्ले डेव्हलप केलेला आहे, तर त्याच्यावरनं आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकते ती गोष्ट आणि त्याला खूप चांगला स्कोप मिळेल त्याच्यात. नाही 100% आता तुमचा पुढचा सिनेमाचं तर आपण याबद्दल बोलणारच आहोत पुढे जाऊन, की आपल्याला त्यासाठी वेगळं भेटायचं रिटर्नसाठी. सध्याच्या ह्या आंबट चर्चेमध्ये म्हणजे मला एक गोष्ट तर कळली की अक्षयनी यावेळेस फक्त ऍक्टिंग नाही केलेली, अक्षयनी कास्टिंग केलंय, अक्षयनी रायटिंग पण केलेलं आहे, तो क्रिएटिव्ह डिरेक्टर पण आहे माझ्यासोबत. अरे बापरे, म्हणजे अक्षय पूर्ण आता एक इन्स्टिट्यूट तयार होतोय. तू वैविध्यपूर्ण भूमिका. कसं होतं अक्षय, तुला एवढ्या सगळ्या गोष्टी तू मॅनेज करणं फर्स्ट टाइम असेल तुझं आता? हो, म्हणजे बऱ्याचदा तू तुझे प्रयोग वगैरे नाटकांचे केले असतील, त्यात केला असेल, पण त्यामध्ये एक लिमिटेड असतं सगळं. इथं तुला एवढ्या मोठ्या युनिट सोबत काय बाई, ते खरं तर खूप मोठा टास्क आहे, ते अशी सोपी गोष्ट नाहीये पहिली गोष्ट. आणि मी फार असा थोडासा तापट आहे, त्यामुळे मला ते नाही झालं विशिष्ट वेळात आणि विशिष्ट गोष्टींमध्ये ते नाही तर माझं ते सणकतं. तर त्या सगळ्याचं बॅलन्स निखिल होता तिथे. ते की त्याकडे बघून ते सगळं शांत व्हायचं असं होतं, कारण माझं तशी कामाची ती वृत्ती नाहीये. मला ते असं पटपट पटपट तसं लागतं. तो थोडक्यात आग आहे हा बर्फ आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन बरोबर सगळं ते तरच होतं ते. त्यामुळे ते तसं ते बॅलन्स करत 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 आम्ही पुढे गेलो. मग या चित्रपटाला जर जास्तच झालेलं माझं, त्याच्या पुढच्या चित्रपटाला थोडं टोन डाऊन झालं. कळल्या मला 4 गोष्टी की ओके हे इथं असं आहे, हे इथं असं आहे. कारण माझं असं मत होतं की नाटक आणि या गोष्टींमुळे असं मी ते बघत आल्यामुळे असं वाटायचं की हे झालं की आता पुढे जाऊ. तो म्हणायचं तसं नसतं, ते त्याला 4 अँगल असतात, त्याचे क्लोज पाहिजे, त्याचे क्लोज पाहिजेत, एक 2 शॉट पाहिजे, एक मास्टर असतो, असं असतं ते. नाटक नाहीये म्हणला ते. तेव्हा तुला एडिट टेबलवर तू बसशील तेव्हा तुला कळेल की काय काय मिसिंग झालंय. तेव्हा आपल्याकडे काही नसणार आहे, हे डोक्यात ठेव. मग मी त्याचा विचार करायचो की बरोबर आहे, पार्थचा क्लोज काढला पाहिजे, हिचा क्लोज काढला पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे, कारण हे युनिट तसं आहे, इथं वर्किंग असं होतं. बरोबर. तर मग ते डोक्यात बसायला पहिले एक 5-6 दिवस गेले माझे.
तेव्हा सगळं तो मला सांगायचं की नाही हे घेतलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे, हे करू ते करू, असं करत 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 पुढे गेलो. बाकी काय कास्टिंगसाठी म्हणायचं गेलं तर सगळे लोक आपली आहेत चांगली, जी हक्काने आपल्याबरोबर कायम उभी असतात आणि एका एका फोनवरती येतात, करतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे तसं चांगलं आहे सगळं आपल्याशी, कारण आपलं भयंकर एक्स्ट्रोवर्ट माणूस आहे मी. त्यामुळे माझं कोणाबरोबर असं घाण आहे असा एकही माणूस नाही आहे. मी तुला डंके की चोटपी सांगू शकतो की असा एकही माणूस नाही आहे. त्यामुळे सगळ्यांची चांगलं आहे. सगळे एकेका फोनवर आलेले आहेत, आलेत, काम केलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे, पुढं गेलेत, निघून गेलेत, अशी सगळी छान गोष्ट बनली. आता या चित्रपटामध्ये अक्षय कास्टिंग तू केलंय म्हणून स्पेसिफिक तुला विचारतो मी की याच्यामध्ये तू इंटरनेट सेन्सेशन्सला पण इन्क्लूड केले, म्हणजे तू फक्त ऍक्टर्सला नाही घेतलं, तू याच्यामध्ये आक्या जाधव सारखा रील स्टार घेतलाय, आर्यक पाठक घेतलाय, त्याच्यानंतर तू परत इकडं बघितलं तर गौतमी पाटीलला पण घेतलंय. म्हणजे हे कुठनं कल्पना सुचली की तुला काय माहिती का, आंबट शौकीन हे जे नाव आहे ती एक जातकुळी आहे, ती एक जात आहे, त्याला मेटाफर म्हणून आंबट शौकीन हे समाजामध्ये बोललं जातं. अच्छा. आणि त्या आंबट शौकीनांना सावधान म्हणून ही फिल्म आहे. ओके, आलं लक्षात. सो त्या आंबट शौकीनच्या खाली जो सबटेक्स्ट आहे तो सावधान आहे. अच्छा, ते आम्ही वाचलंच नाही. एक्झॅक्टली, तो त्या लोकांपासनं सावधान किंवा अशा गोष्टींपासून सावधान आणि सतर्क राहा हे त्याच्या मागे दडलेलं आहे. सो त्या आंबट शौकीन म्हणल्यावर आपल्या डोक्यात जे येतं त्या लोकांना उद्देशून भाष्य करणारी फिल्म आहे. आणि आत्ता महाराष्ट्रात आंबट शौकीन लोकांचं मेटाफर काय असेल तर गौतमी पाटील. म्हणजे ती गौतमी पाटील ही मुलगी छापा काटा आहे रे. म्हणजे तू तिला विदाऊट तिचा शो जर भेटलास तर तू म्हणशील अरे ही त्या स्टेजवरची पोरगी हीच आहे, असं तुला एक विश्वासच बसणार नाही तिच्यावर. ती एवढी साधी आहे, ती मांडी घालून जमिनीवर बसते. तिला म्हणजे तू बोलायला जरा ती वेगळ्याच ह्याच्यात असते. ती तुला असं एका पद्धतीने वाटतं की अरे बास तू एवढं नको करू असं होतं. ती एवढी साधी आहे, पण जशी ती डान्स करायला लागती, जशी ती तुझ्या नजरेत नजर मिळवती भाई तू हिप्नोटाईज होतो. काय सांग, तुला कळतच नाही भाई ती पोरगी ही होती 4 मिनिटापूर्वीची, असं तिच्यामध्ये जादू आहे. अरे बापरे. सो या सगळ्या लोकांना केंद्रबिंदू असलेली गौतमी पाटील हिला मिस करू शकतच नाही आम्ही. आणि यासारख्या विषयामध्ये ती हवीच. म्हणजे तिचं पण म्हणणं खरं तर डान्समधनं वेगळं आहे, तिच्या शोजमधनं वेगळं आहे, पण तिला आत्ता जो काय ऑडियन्स फॉलो करतोय, तिचं जे काय फॅन फॉलोईंग आहे त्याच्यापर्यंत आम्हाला पोचण्यासाठी तिला जेव्हा आम्ही ही स्टोरी सांगितली, जेव्हा ही गोष्ट तिला सांगितली आणि त्याच्यामध्ये एक ॲटम नंबर आहे जो तुला करायचा आहे आणि आम्ही आंबट शौकींचं मेटाफर म्हणून तुला यूज करणार आहोत, हे जेव्हा तिला कळालं तेव्हा ती इन झाली. तोवर ती इनच नव्हती. तिला जेव्हा आम्ही सगळं समजून सांगितलं की का तू आमच्या चित्रपटात हवी आहेस, का आत्ता तुझं म्हणणं जे आहे ते आम्हाला तुझ्या डान्समधनं सांगावंसं वाटतंय म्हणून गौतमी पाटील, तेव्हा ती म्हणली की राईट बरोबर. म्हणजे कारण काय असतं एक्झॅक्टली, जो आत्ता तिचा जो फॅन फॉलोइंग असा अंध आहे की तो प्रचंड संकेत वाहवत चाललाय. त्याला ती म्हणली की मला पण त्या लोकांना काहीतरी गोष्ट सांगायची आहे आणि काहीतरी गोष्ट मला त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे, त्यामुळे मला या चित्रपटात असणं भाग आहे. माझेही फॅन्स, माझेही चाहते हुशार झाले पाहिजेत, राईट, ते अडाणी नाही राहिले पाहिजेत. बरोबर. हे जेव्हा ती बोलली ना तेव्हा आम्हाला वाटलं की ती तिच्या चाहत्यांचा किती विचार करते. ती नुसतं तिचं म्हणणं आहे आणि तिचे फॅन फॉलोइंग असं नाहीये, तर तिला तिचा ऑडियन्स माहितीये, ती त्यांच्याबद्दल विचार करते आणि ती त्यांना एक फॅमिली म्हणून पुढे घेऊन जाते. हे खूप भारी गोष्ट. तू पण म्हणतो का सबसे कातिल गौतमी पाटील? 100% भाई, 100% भाई. मी तिचा बघितलाय रे विषय, म्हणजे मी तुला सांगू नाही शकत. ती चौकच्या प्रमोशनला गेलेलो तिच्या शोला मी. पहिल्यांदा तिच्या 6 मुली आहेत तिच्या टीममध्ये, त्या नाचत असतात आणि ती 45 मिनिटच डान्स करते. ती म्हणली की एंट्री माझ्याबरोबर घ्या, तुम्ही तुमचे येऊ नका, तुम्हाला कोणी कुत्रं विचारणार नाही. माझा इगो हर्ट झाला. मी आमच्या टीम मेंबर्सला म्हणलं अरे हे काय, अरे आपण कोणी आहे का नाही,
तर तो जो आमचा डिरेक्टर होता तो म्हणला तिचं सांगतोय ते ऐका की आपण तिच्याबरोबरच एंट्री घेऊ, नंतर मागून हत्ती जरी आला तरी त्या लोकांना घेणं देणं नसतं. तर मी म्हणलं नाही नाही असं काही नसतं, आम्ही थांबणार म्हणले. ठीक आहे म्हणले, आम्ही जातो पुढं, 3 लोक मागून या. म्हणून मग डिरेक्टर ती आणि ती त्याच्याबरोबर तिघांनी एंट्री केली तिच्यावर. त्या लोकांना म्हणजे त्या लोकांनी उचलून धरलं आणि मागणं आम्ही तिघं आलो स्वतःला आम्ही हे आम्ही पण भारी होतो वगैरे असे म्हणणारे आलो. आम्ही कधी त्या स्टेजवर येऊन तिच्या बाजूला आलो हे कळलं देखील नाही, किंमत काहीच नाही. तेव्हा ती शेवटी फायनली माझ्या जवळ आली आणि तिने मला हात धरून वर केला, तेव्हा लोक ओरडली. तो वर त्यांना कळलंही नाही मी मागून आलोय, कोणीही लोक आली आहे स्टेजवर, यांचं काही म्हणणं आहे, काहीही नाही. गौतमी समोर सगळ्यांचं एक्झॅक्टली. आणि जेव्हा ती बोलली की माझा असा असा चित्रपट येतोय आणि माझे हे सगळे मित्र आहेत त्यामध्ये, तुम्ही चित्रपट बघणार का नाही, ती जी मी बघितली क्रेज, एक अशी धूळ उडली, धूळ माझ्या समोर असा जवळ ती चेकाळतात लोक. ती तिच्या एका कुठल्याही प्रश्नोत्तरांना तिची लोक हे होतात, कारण ती बोलती त्यांच्याशी ना. ती बोलल्यानंतर गोष्ट वेगळी होती, नाही तर तिचा असा संदर्भ नाहीये. प्रमोशनच्या दृष्टीने ती बोलती, ती बोलत नाही लोकांशी, ती डान्स करते निघून जाते. तिचं बोलणं मिस करत असतात लोक. आणि जशी ती तिच्या शो मध्ये बोलती तर ते सगळं पुढं सगळा हल्लाबोळ होतो अख्खा. अरे म्हणजे आता माझी आई शिक्षिका आहे, पहिलीतली मुलं सुद्धा तिच्या वर्गातली चालू असतं त्यांचं सबसे कातील गौतमी पाटील. एवढा फॅन बेस, भयंकर क्रेज, लहान मुलांपासून म्हातारे सगळे. किस्सा सांगू काय, आम्ही भोरवाड्यात या गाण्याचं शूट केलं. 100 ज्युनियर्स बोलवलेले, 600 ज्युनियर झाले, अख्खं भोर जमा झालं होतं वाड्याच्या भोवती. सगळ्यांना ज्युनियर म्हणून घेतलं, सगळे ज्युनियर म्हणून घेतले. ही ताकद आहे. तासाभरात 600 लोक झाली होती, फक्त ती आहे म्हणून. आमचा प्रोड्युसर म्हणला कोण जेवलं एवढं, कोण होती लोक, तुमचा 180चा आकडा मला मिळाला होता, तो कुठून आली ही लोक, एवढं बिल का आलं, लोक अख्खं भोर जेवून गेलं त्या दिवशी. हे सगळं तिचं प्रेम आहे. आणि किस्सा असा आहे की आम्ही वाड्याचं दार बंद केलं होतं, तर ते भोरमधली लोक म्हणली की बंद करू नका, तुम्ही भोरमध्ये आहात, हे लक्षात ठेवा, तुम्ही आमच्याकडे आलाय, तुम्ही बंद कराल पण तुम्ही भोरमध्ये आहात, तुम्हाला जायचे रोड सगळे भोरचे, हे लक्षात येते ना. म्हटलं ओके, ओपन ठेवा हे दार, कधीच बंद करू नका, शेवटपर्यंत येऊ देत लोक, बघू देत तिला. तर जशी ती स्टेजवर आली शूटिंगला आणि तिने कंबरीचा ढुमका दिला, हात हलवला की लोक चेकाळली. पहिला तास तर त्याच्यातच गेला. अरे बापरे, की सेटल व्हा, खरं बोलताय बार, सेटल व्हायला तास गेला. सेटल व्हा, शांत व्हा. म्हणजे गौतमीनेच शांत केलं. तुला असं वाटतंय का तू सुद्धा हवा होतास त्या सॉन्ग मध्ये? आता हे सगळं असं वाटलं की पार्थला या सिनेमात या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवलं. खूपच सोजवळ दिले. नाही 0. पार्थ भालेराव हा फिल्मचा गाभा आहे. अरे बाप, जिथून चंदन बाहेर निघतं झाडाच्या, तो गाभा म्हणजे पार्थ भालेराव आहे. त्यामुळे त्याला आम्ही आमचं डिस्कशन मध्येच ठरलं होतं की पार्थला अनटचेबल ठेवायचा. जो आजपर्यंत त्याला ज्या भागात टच केलं नाही तिथे आपण टच करायचे त्याच्या. त्यामुळे त्याला कुठल्याही गोष्टीत आम्ही आंबटपणाचा पण येऊन दिलेला नाही. त्याच्या टच केलं त्यांनी, कुठे टच केलं, मनाला. हे सगळ्यात महत्व. तू म्हणला ना कुठं कुणी टच नाही केलं तिथं टच करायचं. एक्झॅक्टली. नाही मनाला त्याच्या टच केला आम्ही. की त्याला पहिले आंबट शौकीन या नावावरनं जवळजवळ 28 पैकी 22 ऍक्टर नाही म्हणाले होते, फक्त नावावरनं. त्यातला पहिला अग्रेसर पार्थ भालेराव होता. तुम्हाला आमच्या सारखे ऍक्टर दिसत नाही ना सर? हळूहळू दिसतात. आम्ही लगेच तू नाव म्हणलं की आम्ही आलो. 100% सर. पण बाकी जे आहेत त्यांची जे काही माझ्यावर जबाबदारी आहे त्यातले हे काही हक्काची लोक आहेत. सो त्यांना मला वगळता आलं नाही. म्हणून मी पार्थला कन्व्हिन्स करायला खूप ट्राय करत होतो, पण तोला नावाला घेऊन तो माझ्याशी खूप भांडत होता की भैया आंबट शौकीने मी आता थकलेलो आहे आणि मला यातनं बाहेर पडायचं आहे. सो मला आता मी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत पॅरामीटर्स, त्यामुळे मी तसं काम करणार आहे. मी म्हटलं पार्थ तू एकदा माझ्याकडनं स्टोरी ऐक,
आणि माझा आंबट शौकीन हे म्हणण्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते काय आहे ते एक ऐक. त्याच्यावरनं तो कसा बसा हे झाला, म्हणजे तू त्याच्याकडनं ते ऐकावं. म्हणजे आमचं जे डिबेट झालेलं वैशालीच्या लेनमध्ये, वैशालीच्या लेन मधली लोक होत ना आम्ही, वी आर लेन बॉईज. सो तो आमचा कट्टा आहे. लाईन बॉईज ऐकलं होतं मी, ते लेन बॉईज इकडे लेन बॉईज काढले. सो आमच्यात खूप भांडणं होतात म्हणून आमचं ते पटतं. अच्छा, म्हणजे वैचारिक वाद असावेच प्रत्येक गोष्टीला धरून, म्हणजे आमचे भांडणं ही वैचारिक असतात. त्यामुळे ती मैत्री आणि तो तिथला जो फ्रेशपणा आहे तो टिकून आहे. आणि असे आम्ही खूप लोक भांडत असतो. त्यातला माझा वन ऑफ द फेवरेट भांडणारा माणूस म्हणजे पार्थ भालेराव आहे. तुमच्यात वैचारिक मतभेद खूप आहेत. हा, खूप आम्ही भांडत खूप असतो की असं काय, मग ते तसं झालं असतं तर नाही रे, ते तसं झालं तर बेटर नाही होणार, तसं काय असं खूप आमचं आम्ही एक खूप चोथा करतो एखाद्या गोष्टीचा, आणि जे काय चांगलं वर राहतं ते घेऊन जातो. म्हणजे एखाद्या कॉफीवर किंवा एखाद्या गोष्टीवर असं म्हणून रोजचं आमचं वैचारिक मंथन म्हणायला हरकत नाही. बरोबर. सो त्याच्यातनं जे काय अमृत बाहेर येतं ते आम्ही घेऊन जातो. खूपच मोठे शब्द वापरले जाते, चंदन, मंथन. तर तुलाच विचारायचं नक्की ह्या चंदनाकडून काय असं मंथन करून घेतलं त्यांनी? नाही, आता तो म्हटलं तेच की नावावरनं आमचं चाललं की मी त्याला म्हणतो आम्ही एक तेव्हा काहीतरी ना, तेव्हा प्रमोशन चाललं कुठल्या तरी एका फिल्मचंच, राईट. आणि तर तेव्हा आमचं बोलणं झालं की असे एक सिनेमा आहे तो करायचा आहे, आणि त्यांनी सांगितलं असं आंबट शौकीन नाव आहे. तर मी त्यांना म्हणलं की अरे नको यार, म्हणजे कारण मी बालला माझे खूप आधीपासून माहिती आहेत, माझे काय कन्सर्न्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत ते खूप आधीपासून माहिती आहेत. तर तेव्हा मला ते खूप भारी वाटलं की त्याला एक्झॅक्ट पिन पॉईंट माहिती आहे माझा प्रॉब्लेम काय, आणि तो त्यांनी खूप स्मार्टली ॲड्रेस केला होता ते सगळं करताना. तर मी म्हटलं की मला नावाचा प्रॉब्लेम वाटतो, फक्त मी गोष्ट ऐकली, कॅरेक्टर ऐकलं, म्हटलं हे खूप भारी, हे मला करायचं आहे, इमिजिएट करायचं आहे, पण नावाचं काय करूयात. तर तेव्हा ते मला सांगितलं की नावाची गंमत अशी आहे की आत्ता गौतमीचं पण तो जे म्हणला, नावाचं पण जे म्हणला, तर ना ही लोक यायला हवीत, आणि ती त्यांना मिसलीड करायला हवं त्यांना, तेव्हा ते येतील थिएटरपर्यंत, आणि थिएटरपर्यंत आल्यावर आपण त्यांना धडा शिकूयात किंवा त्यांना आपल्याला जे सांगायचं ते सांगूयात, एक चांगला मेसेज देण्यासाठी. हां, मेसेज देण्यासाठी, शहाणं करण्यासाठी. आता आपण एखाद्यांना काय म्हणतात, गावातल्या कुठल्या आपण माणसाला जाऊन सांगायला लागलो की अरे तू हा जो डिसिजन घेतलायस तो प्रचंड चुकीचा आहे, ह्याचे रिपरकेशन तुला माहिती, तर कळणारच नाही ना आपण हे बोलताना. बरोबर. त्याशी त्याच्या बाजूला बसून त्याच्या भाषेत जर बोललो तर त्याला सहज कळणार आहे. आणि तसं सिनेमाचं आहे की आत्ताच्या तरुणाईची जी भाषा आहे त्याला जर कॅच केलं आणि त्या भाषेत त्यांना सांगितलं तर त्यांना तो प्रॉब्लेम कळणार आहे. असं आमचं बराच डिबेट झालं त्या सगळ्यावर. आणि तो जसं म्हटला की डिबेट्स खूप होतात, भांडणं खूप होतात, आणि तरी ते टिकू नये ह्याचं कारण हे की ना, नुसतीच भांडण करायचं म्हणून भांडण करणारी एक वेगळी जमात असते, पण ते भांडण करून करेक्ट पॉइंट बोललाय तो, करेक्ट आहे हा पॉइंट. उगाच भांडायचं काही काय त्याला सेक ऑफ नाही, त्यांचा काहीतरी इंटरनल जोक झालाय, त्यांचा असू शकतो, पण त्याचा मुद्दा एकदम करेक्ट आहे. आणि ते टिकून राहायचं कारण हे की ना, आमचे मतभेद जरी झाले तरी आमच्यात ही अशी लोक खूप रेअर असतात ज्यांच्याकडे ही कपॅसिटी आहे की ते त्यांचे ओपिनियन्स चेंज करतील. जेव्हा ऍडजस्टमेंट आणि ऍक्सेप्टन्स सगळ्यात महत्वाचं असतं, खूप रेअर आहे ग्रुपमध्ये. आता जेव्हा त्यांनी मला सांगितलं की ह्या नावामागचं कारण काय आणि सगळं काय, तेव्हा माझं ओपिनियन इमिजिएट चेंज झालं ह्याच्याकडे बघण्याचं. सो त्यामुळेच आमची जेव्हाही भांडणं होतात, तो म्हणला तसं कोणाच तरी एकाचं ओपिनियन चेंज होतं, आणि आम्ही भांडण त्यासाठीच करतो की तुम्हाला पटवून दे की हा मुद्दा असा बरोबर. ते असं नसतं, इगो नसतो त्याच्यामध्ये, तीच खरी मैत्री आहे ना. त्यामुळे ते राहतं लॉंग टर्म. एकमेकाच्या प्रोग्रेससाठी ज्यावेळेस तुम्ही डिबेट करता आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह काढता बाहेर. म्हणजे साधी गोष्ट म्हणायची झाली तर ललित वरुण रेड्डी अशा कॅरेक्टरची नावं आहेत फिल्ममध्ये. त्या ललित वरुण रेड्डी ही फिल्मची कामं झाली, म्हणजे फिल्म मधली नावं आणि कॅरेक्टरची नावं, पण या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा अप्रोच काय असेल तर लवरे आले. तू आमचं प्रमोशनल कॅम्पेन पण बघितलं? तेच बघितलं त्यावेळेस, ते लवरेचं जे पोस्टर आलं ना. एक्झॅक्टली. सो आंबट शौकीन म्हणल्यानंतर जी कुतूहलता अख्ख्या मीडियाला पडली आहे, कारण आम्हाला 1888 वेळा हा प्रश्न पहिला विचारला जातो की आंबट शौकीन नाव का? तू एक्झॅक्ट नंबर लक्षात ठेव. 1888. आता 1889 आणि 90 इथं कम्प्लीट झाली या पॉडकास्टला असं म्हणायला हरकत नाही. सो ही एक्झॅक्टली, सो ही जी कुतूहलता आहे ना, ही मेंटेन ठेवण्यासाठीच म्हणूनच ते आहे, कारण प्रत्येकाच्या आसपास घडलेली घटना आहे. बरोबर, प्रत्येकाच्या.
म्हणजे आज असं म्हणायला हरकत नाही की घरातले बसलेत आणि पॉडकास्ट आहे म्हणून मी हे बोलतो, कारण हे प्रत्येकाच्या घरी घरचे बघणार आहेत, बघू दे ना, हे चांगली गोष्ट आहे. आजही भेडसावणारा प्रश्न तो राहिलाय की घरचे बसलेत आणि कॉन्डमची ॲड लागली आहे. मनामध्ये मुलांच्या जे तयार होतं आणि पालकांच्या मनामध्ये जे तयार होतं, ती जी कुतूहलता आहे ती अख्खीच्या अख्खी मेंटेन आंबट शौकींमध्ये केलेली आहे. इतकं सोप्या भाषेत मी तुला सांगितलं. आता प्रत्येक जण रिलेट करेल की कॉन्डमची ॲड लागल्यानंतर आपल्या मनामध्ये काय येतं. बस दॅट्स इट. उदाहरण तुला अजून एक सांगतो. आता जर समजा तुमच्या घरामध्ये एकदा 14 वर्षाचा 15 वर्षाचा कुठला तरी मुलगा आहे आणि त्याचे वडील जर समजा झोपले, अचानकपणे त्यांनी वडिलांचा मोबाईल हातामध्ये घेतला, त्याला पासवर्ड माहिती असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर समजा पोर्नोग्राफीची साईट ओपन केली किंवा सर्च केली नाही का, किंवा वडिलांनी आधी केली असेल किंवा कुणी पण त्याच्यामध्ये नाही का सजेस्टेड हिस्ट्रीमध्ये असेल ती बघितली असेल, तर तुम्हाला कळणार आहे का की त्यांनी तो डिलीट हिस्ट्रीमधनं ते करणार आहे डिलीट. ओके, ती केली. पण ह्या लोकांना आतमध्ये आपल्या मनातनं माहिती असतं की आपण काय केलेले आहेत किडे, बरोबर की नाही. आपल्यासाठी आपलं ते म्हणजे राजा असतो आणि इतरांचं जे कार्टा असतं, आहे की नाही. मग त्याच्यामुळे आपण लोकांना नावं ठेवतो, पण आपल्या आतमधल्या कार्ट्याला पण किती आतमधल्या गोष्टी वळवणाऱ्या असतात ते आपण दाखवत नाही, आहे की नाही. पण ज्यावेळेस हा सिनेमा बघेल तो व्यक्ती, त्यावेळेस त्याला कळेल की नाही रे, आपण असं केलेलं होतं. तो वडिलांना नाही सांगणार, तो कुठल्या फॅमिलीतल्या लोकांना नाही सांगणार, पण त्याला ते मनाला जाणवेल की ही गोष्ट आपण केलेली होती, बापरे ह्याचा परिणाम असा होऊ शकतो इन फ्युचरमध्ये जाऊन. तर ती आपण कितपत त्याला आत्ताच आळा घातला पाहिजे का आपण त्याला वाढवलं पाहिजे पुढे. बरोबर. म्हणजे हे तो त्याच्या मनाला विचारेल, त्याच्या अंतःकरणाला तो स्वतःच एक प्रश्न विचारेल. राईट. कारण की ही एक स्टार्टिंगची पिरियडची पट्टी असते रे, जेव्हा पोरगा वयात येतो नाही का, त्यावेळेसपासून हे सगळं घडतं. आता एक किस्सा बघ ना, एक मध्यंतरी न्यूजपेपरमध्ये एक किस्सा बघितला मी की काहीतरी 54 वर्षाचा माणूस होता. ते AI थ्रू व्हिडिओ कॉल होतात आणि त्याच्यामध्ये नाही का मुलगी दिसती आपल्याला दिसताना आणि व्हॉइस पण मुलीचा होतो. माहिती आहे ना तुला ते कसं. मग ते काय होतं माहितीये का की ती मुलगी म्हणून आहे ना ते व्हिडिओ कॉलवरती त्या माणसाबरोबर रोज बोलायची. अचानकपणे ना त्या माणसाला इतका तिचा लळा लागून गेला की तो जवळजवळ त्यांनी 3 का 3.25 कोटी रुपये त्या मुलीला नाही का ट्रान्सफर केले. माझ्या आईचं ऑपरेशन हो आली होती नाही का, ते खूप फेमस झालं होतं. पण अचानकपणे काय झालं माहितीये का की तो काहीतरी इफेक्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि अचानकपणे तो मुलगा समोर आला. अरे बाप. हो, आणि त्याचे म्हणजे त्याला पहिले 3-4 दिवस तर सुधारलंच नाही की नक्की हे काय. त्यांनी कॉन्स्टंट करायला गेला, तो पोलीस स्टेशनमध्ये गेला, त्यांनी सगळीकडे सांगितलं हे असं असं झालंय म्हणून. मग त्याला कळलं की हे सगळं फ्रॉडिंग चाललेलं होतं त्याच्याबद्दल आणि ती त्याला कॉन्स्टंट सांगत होती की मी तुला भेटते, आत्ता भेटू, 2 महिने थांब, वडील आत्ता जातीलच कदाचित नाही का, ह्या स्टेजवरती आहे, असं आहे तसं आहे, मी आता झिम्बाब्वेमध्ये आहे, इकडे आहे तिकडे, म्हणजे काही खोटं. रोज गाजर. रोज गाजर. पण ते गाजर पाहिजे ना, हा एकलकोंडेपणा त्याचा घालवण्यासाठी तो ते पैसेही देत होता. असं आहे. म्हणजे त्यांना म्हणजे माणसांची प्रवृत्ती आता खूप काय कुणाचं सांगता येत नाही. कोण किती एकटे आहेत, कुणाला म्हणजे कंपॅनियनची जरूरत आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. खूप सेन्सिटिव्ह विषय हा, तसं बोलायला म्हणजे भरपूर आहे ह्या गोष्टींवरती की खूप म्हणजे वृद्ध लोकांचंच असं नाही, तरुणांचा पण प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे की एकटेपणा ज्यावेळेस जाणवतो एखाद्याला त्यावेळेस आपण समजू शकत नाही लोक किती वल्नरेबल होतील त्या पॉइंटला जाऊन. तुमच्या आसपासचा जो सर्कल आहे ना तो फार मॅटर करतो नाही का. तुम्हाला ह्या सिच्युएशन मधनं तो सर्कल काढणार आहे का ह्या सिच्युएशन मध्ये अजून ढकलणार आहे आतमध्ये. म्हणजे त्यामध्ये एक निखिल आणि अक्षय सारखा मित्र पाहिजे 100%. अक्षय, पार्थ हे सगळे जे कॅरेक्टर आहे, किरण नाही का, हे कॅरेक्टर तुम्हाला तेच दाखवून देणार आहे सिनेमामधनं की तुमच्या आसपास अशा लोकांशी तुम्ही संपर्क साधा आणि असे लोक ठेवा तुमच्या आसपास की तुम्ही काय करताय का नाही. आणि तुमचा जर एखादा मित्र आहे, जर तो बरेच दिवस झाले बोलत नाही तुमच्याबरोबर किंवा त्याची चर्चा होत नाही, तो खूप बोलका आहे, तर तुम्ही त्याच्याबरोबर जाऊन स्वतः त्याला विचारा की बाबा तुझा काय प्रॉब्लेम झालाय, तू अचानक का बोलायचं थांबलेला आहे. त्याचा काहीही प्रॉब्लेम असू शकतो. नॉट ओनली सेक्सटॉर्शन मध्ये तो अडकलेला असेल, तो दुसऱ्या वेगळ्याही कारणामध्ये अडकू शकलेला असेल, तर तुम्ही त्याच्याबरोबर जावा, तुम्ही त्याच्याशी संवाद साधा, आहे की नाही, बिफोर इट्स टू लेट. बरोबर आहे की नाही. झाल्यानंतर माझा मित्र चांगला होता, माझी मैत्रीण खूप भारी होती, हे टाकण्यापेक्षा ते आधीच
बरोबर आहे. स्टोरी टाकून उगाच आनंद हरपला गाणं लावायचं आणि काही नाही होत. आणि काही नाही होत त्याने. त्याच्यानंतर काय होणार आहे? आधी तुम्ही त्याचा आनंद द्या ना, हरपलेला आणून त्याला. खरंच आहे. बरोबर आहे ना. ते निमित्त बना तुम्ही, आहे की नाही? हे बऱ्याच लोकांचं झालंय, सोशल मीडियावर कुणी एक्सपायर झालं ना, आमचा आनंद हरपला, ते गाणं लावायचं. पण तो होता त्यावेळेस त्याला आनंद द्या ना तुम्ही. करेक्ट आहे. बरोबर आहे. आता लोक एवढे म्हणजे नाही का, जसं जेव्हापासून सोशल मीडिया आलेलं ना तेव्हापासून मी माझ्या बर्थडेच्याच दिवशी ऑब्झर्व केलेलं, ह्या मागच्या बर्थडेच्या दिवशी लोकांनी स्टोरी टाकली आहे, पण मला पर्सनली इंडिव्हिज्युअली विश नाही केलेलं बर्थडेला. ही खूप मोठी फॉर्मॅलिटी म्हणजे स्टोरी नाही टाकली तरी लोकांना दाखवायला स्टोरी टाकलेली आहे, पण मला तुम्ही विश करायला नाही की तुम्ही तिथं मेसेज तरी टाकू शकत होता ना खाली, हॅपी बर्थडे निखिल म्हणून, आहे की नाही? तर ते खूप डेंजर. मोनाने केलं नाही, शेजारी बसलं तेच विचार काय म्हणा असं आहे का? अक्षय काही सांगू नको, कधी असं झालं मी तुला कॉल केला नाही. 12-1 वाजता करते ती कधी पण, हा तिचं नाही. पण हे असं झालेलं आहे. मग तेव्हापासून मी स्वतः आता मी काय करतो, फेसबुकमध्ये आले ना नोटिफिकेशन, मी प्रत्येकाला ना कॉल करतो, मेसेज करतो आणि त्यांची स्टोरी सुद्धा टाकतो. म्हणजे आपणच ही सुरुवात चालू नाही. मेन हे खरंच आहे, कारण सोशल मीडिया वाईट आहे फार. मला पर्सनली असं वाटतं ना की आता ही कन्सेप्टच थोडीशी चुकीची वाटते, की म्हणजे मी सपोज आता मोनाचा वाढदिवस आहे, मी स्टोरी नाही टाकली आणि मी तिचा खूप जवळचा मित्र असेल तर तिला राग यायचा प्रॉब्लेम नाही पाहिजे. पर्सनली जर तुम्ही कनेक्टेड आहे तर व्हर्च्युअली तुम्ही काय पोस्ट करताय जगाला दाखवाय, इट शुड नॉट मॅटर. म्हणजे माझं ह्याचं कनेक्शन आहे किंवा ह्याचं पारचं कनेक्शन आहे, आज पारचं समजा लग्न आहे पण ह्याचा काहीतरी मोठा शूट आहे, ह्याला कुठल्या बॉलिवूडचा प्रोजेक्ट भेटलाय, हा नाही मिस आउट करू शकत. बरोबर आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की या दोघांची मैत्रीच सुटली पाहिजे, की बाबा नाही तू माझ्या महत्वाच्या दिवशी आला नाही. हे लोकांना थोडं समजलं पाहिजे की थोडं प्रोफेशनलिझम आणि पर्सनल लाईफ, म्हणजे मी एक मेसेज करणं किंवा मी नुसतं फोन करून विश करणं एवढं इम्पॉर्टंट आहे का, की वर्षभर जी आपली मैत्री आहे, जे संबंध आहेत ते सगळे शून्य होते तिथं. खूप चांगली गोष्ट आहे ही. म्हणजे हे जर प्रत्येक ठिकाणी आलं तर खूप सारे वाद टळतील. म्हणजे मी पर्सनली असं केलंय, पण मी विशच करत नाही कोणाला. आता जिवंत राहिली पाहिजे. माणसातली माणुसकी खूप मरत चाललेली आहे. जसं सोशल मीडिया आलेलं आहे ना तसं, आणि फार बिझी झालेलं आहे माणूस. तुम्ही आता जर समजा मोबाईल हातामध्ये घेतला तर तुम्ही फक्त रात्री झोपताना आपला स्क्रीन टाइम बघायचा, की आपण किती वेळ स्क्रीन टाइम आपण केलेला आहे. तुम्ही ऑब्झर्व करून बघा ना की तुमच्या दिवसातला स्क्रीन टाइम किती आहे तुमचा स्वतःचा. तुम्ही जर तो स्क्रीन टाइम पहिला मोबाईल नव्हते तर तुम्ही कुठेतरी युटिलाइज करू शकत होता. पुस्तकं वाचायचे, पेपर वाचायचे, काही होतच नाहीये. आता पुस्तकच ऑनलाईन डायरेक्ट किंडल वगैरे सगळंच आता त्या गोष्टीमध्ये झालेलं आहे. तुमचा लोकांशी संपर्क कमी झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ कॉलमुळे तुम्ही लोकांना भेटायला जात नाहीत. आता तुम्हाला काय म्हणता, अरे मी केला ना व्हिडिओ कॉल, त्याला काय झालं, तो भेटल्यासारखंच आहे. जर समजा आता तू एखाद्याला, काय होतं माहिती का, सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं की आधी जो वाचून एक्सपिरियन्स क्रिएट होणार जो प्रकार होता तो आता रीलवर आलाय. बरोबर. त्या रिलेटेड एखादी रील असेल तर माणूस ती रील बघणं जास्त प्रेफर करतो ना की ते वाचणं. हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय ना, ह्याच्यामध्ये खूप मोठी दरी क्रिएट होऊन त्या सगळ्या गोष्टी ढासळल्यात. त्या दरीत दरड कोसळली भावनिक असं म्हणायला हरकत नाही. पण एक गोष्ट आहे, जर समजा मी काय म्हणतो, एखादा व्यक्ती आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट आहे, तू त्याला फक्त 10 मिनिटं भेटायला जा ना भाई, त्याचा हात हातात घे आणि हात हातात घेऊन नाही का तू त्याला भेट, त्याला ते मनातनं ती एनर्जी किती भारी वाटेल जर तू व्हिडिओ कॉल करून त्याला दाखवतोय की नाही का मी तुझ्या बरोबर आहे, तुला काय लागलं तर सांग. ते करण्यापेक्षा तू समोर त्याच्या जा नाही का फिजिकली, आणि तू त्याला तो आदर दे, किंवा तू त्याच्याशी 2 मिनिटं तिथं समोर जाऊन बोल, हे पुढं काय झालंय तुला, काय नाही, उद्या तू बाहेर पडणार आहे, हे येणार आहे भाई. तो ऑटोमॅटिकली ना त्या मेडिसिनची पण गरज नाही पडणार त्याला, त्या व्यक्तीला, ती व्यक्ती असेल कुणालाही, त्याला तो ऑटोमॅटिकली त्याला भारी वाटायला लागेल. म्हणजे ही गोष्ट मी खूप रिलेट केली. म्हणजे कोविडमध्ये आपण सगळेच घरात होतो आणि अशी सिच्युएशन होती की सख्खा नातेवाईक सुद्धा जायचा नाही भेटायला. वडील ऍडमिट आहे तर मुलगा सुद्धा जात नव्हता बघायला काय झालं काय नाही. शेवटचे सुद्धा क्षण त्यांचे एकत्र नव्हते. कोविड तसा आजार होता, पण हा जे म्हणाला ना आता, त्याच्यावरून काय झालं, इझी एक्सेस झाला. आजकाल 1 मिनिटात ह्याची आठवण आली, चल व्हिडिओ कॉल करूया. कदाचित हा माझ्यापासून 1 तास लांब असेल तर ते शक्य नाहीये ट्रॅव्हल करणं. सो व्हिडिओ कॉल केल्यावरती ते क्षणात असं होतं की चल आपण बोलूया. सो आता इझी झाल्यामुळे त्या गोष्टी घडतात. मला ह्या पॉडकास्टमध्ये एक सांगायला आवडेल पार्थच्या विषयी, मी कधी बोलली नाही त्याला. त्याचा अभ्यास आहे ना, एकतर तो खूप प्रचंड वाचन करत असावा, पुस्तक किंवा पेपर. कारण जेवढी लोक बोलतात ना, म्हणजे माझ्या करिअरमधले, मी 8 वर्षाच्या इंडस्ट्रीतल्या करिअरमध्ये जेवढ्या लोकांबरोबर काम केलं
त्यात मला गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी आणि त्यानंतर पार्थ अतिशय सेन्सेबल मुलगा वाटतो बोलताना, व्यक्त होताना. शपथ सांगते, मला मी बोललेच नाही. कालच माझा एका दिग्गज व्यक्तीबरोबर संवाद झाला तेव्हा मला कळालं पार्थच्या बाबतीमध्ये. आम्ही आधीही एक सिनेमा केला आणि मी त्यामुळे त्याच्याबरोबर खूप वेळ घालवलाय त्या सिनेमाच्या दरम्यान. आत्ता पण आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत आम्ही. पण तो ज्या एजमध्ये त्याला जेवढी मॅच्युरिटी म्हणतो ना प्रकार आणि त्याचं वाचन किंवा त्याचा संवाद तो अतिशय चांगला आहे. आणि आत्ताच्या सिच्युएशनमध्ये ह्या आत्ता 2025 मध्ये त्याच्यामधला हा जो प्रकार आहे तो आत्मसात हा आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. कारण मला सांग, आपण दिवसभरात किती वाचतो? खूप कमी. म्हणजे तू कमी म्हणतोयस, कित्येक जण माझ्या आजूबाजूचे दाखवत वाचतच नाहीत, अजिबात वाचन नाहीये. पण मी कशाबद्दल बोलते? पुस्तक तसं नाही, पुस्तक किंवा एखादं जे खूप नॉलेज ज्याच्यातून मिळतं ती गोष्ट. कारण तू त्याला बघतो, खूप सगळ्यात कमी कोण बोलतो तर तो बोलतो, पण जे काही तो बोलतो ना, तर मी स्वतःही ज्यावेळेस इंटरव्ह्यू बघते ना तेव्हा मी ते पॉज करून रिपीट करून ऐकते. सो त्याच्यावरून ना मला त्याचा अभ्यास तेवढा कळतो. किंवा मला वाटतं तो क्वेश्चन आन्सर्स पण करतो इंस्टाग्रामला. तर लिटरली मी कधीच आयुष्यात स्वेअर ऑन गॉड मी कोणाच्याच इंस्टाग्रामला अजिबात स्टॉक करणं हे नाही, पण मी त्याचे क्वेश्चन आन्सर्स आहेत ना, इच अँड एव्हरी क्वेश्चन आन्सर हा पार्थ भालेरावचं मी चेक करते. का तर त्याचे आन्सर इतके लॉजिकल असतात की त्याला हसायला तरी येतं मला, किंवा मी त्याला लाईक पण करत असते जेव्हा जेव्हा क्वेश्चन्स असतात. सो मला या पॉडकास्ट वरून असं वाटतं की तो माझ्यापेक्षा पण लहानच आहे, पण मला असं वाटतं की तो ज्या करेक्ट गोष्टी करतो ना त्या आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण सोशल मीडिया तोही वापरतो, आपणही वापरतो, पण त्यातून तो एक वेळ नक्कीच काढत असेल की ज्याच्यामध्ये तो कदाचित न्यूजपेपर रीड करत असेल किंवा काय. तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. नक्कीच. तू जसं बोलली तो शांत असतो किंवा त्याचा तो ऑब्झर्व करतो, खूप ऑब्झर्व करतो पार्थ. वर्क होतं. तर त्याला आपण इंग्लिशमध्ये एक म्हण सुद्धा आहे की एम्प्टी वेसल्स मेक मोर नॉईज. ज्यावेळेस तुम्ही नॉलेजने भरलेला असता ना, तुमचं पारा एकदम शांत असतो, तुम्ही जास्त असं वल्नरेबल नाही ऍक्ट करत, तुम्ही शांत ऑब्झर्व करता, ठीक आहे होऊन जाईल, चिल, रिलॅक्स. आणि मग ज्यावेळेस तुमचं काम बोलतं ना त्यावेळेस त्याचा आवाज तेवढा मोठा झाला. कारण आमचा कॉल टाइम जेव्हा 7-8 वाजताचा असायचा, कधी कधी आमचा कॅमेरा 10ला रोल व्हायचा. सो मला असं वाटायचं कोकणात, सो मला असं व्हायचं कधी होणार, आपण रेडी होऊन बसलोय, पण तो निवांत असायचा. त्याला अजिबात मी त्याला कधीच असं बघितलं नाही कधी शूटिंग स्टार्ट होणार आहे, इतका वेळ झालाय, आम्ही 8 वाजता आलोय अजून नाही, तो रमायचा. सो मला असं वाटतं ते पेशन्स आणि तो शांत असून ऑब्झर्व करणं ते त्याच्या सगळ्या प्लस पॉईंट आहेत. त्यांनी एवढं त्याच्याविषयी सांगितलं, पण मला हा त्याचा मुद्दा खूप ह्या प्रमोशनच्या दरम्यान खूप जास्त जाणवलं. थँक्यू. नाही, पार्थ बद्दल आपण असं पण समजू शकतोय की आता पार्थने ज्यावेळेस भूतनाथ मध्ये काम केलं, भूतनाथ 2 मध्ये अमिताभ सरांसोबत होतं, अजून दिग्गज तिथं कलाकार होते, तर मे बी असं असू शकतंय की त्याला खूप कमी वयामध्ये एक चांगला एक्सपोजर मिळाला, एवढे दिग्गज कलाकार मिळाले आणि त्यांना बघून त्याला शिकायला भरपूर. ते पण सगळं मेंटेन ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट, हे फार महत्वाचं आहे बाई. एक्सपोजर मिळाले की लोक कुठच्या कुठे गेलेत, माझ्या नजरेसमोरची उदाहरण मी जवळून बघितलेत, काही नाव नाही घेऊ शकत आपण आता इथं. तेवढा आहे, तो आल्यापासून मी ऑब्झर्व केलं, खूप शांत एकदम, तिथं वेलकम झाल्यापासून निवांत बसलाय तो, त्याचं जेवढं बोलायचंय तेवढं बोलतो. तुला सांगतो, एक शटर असतं, शटरच्या आतमध्ये सगळं मटेरियल असतं. जोवर शटर उघडत नाही तोवर मटेरियल दिसत नाही. मटेरियल दिसलं की लोक अट्रॅक्ट होतात. सो त्याचं एक टायमिंग पाहिजे, सगळं व्यवस्थित पाहिजे, शटर खाली गेलं पाहिजे. बरोबर आहे, टायमिंग खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि पार्थचं टायमिंग ऍक्टिंगच्या बाबत आम्ही सगळीकडेच बघितलेलं आहे. म्हणजे तो कसलाही डायलॉग डिलिव्हरी असू दे, सीन असू दे, टायमिंग एकदम परफेक्ट असतं पार्थ तुझं. आता हे पण टायमिंग मला वाटतं एकदम परफेक्ट आहे की तू ज्या प्रकारचे आत्तापर्यंत केलेले आहेत रोल्स, त्याच्यानंतर तू एकदमच सोज्वळ भूमिकेमध्ये येतो इकडे, जे एकदम असा मुलगा की जो खूप शांत आहे आणि मितभाषी आहे. तर ते करताना तुला आनंद जास्त वाटला का दडपण जास्त होतं की मी ज्या आधी केलेल्या भूमिका आहेत त्याच्या एकदम थोडा अपोजिट टोन या? नाही, दडपण नक्कीच नव्हतं, कारण ते असं होतं की ते साठलेलंच होतं आणि ते करायचं होतं कधीतरी. आणि मी मध्यंतरी काय केलं होतं, मी 2-1 वर्ष नाहीच म्हणत होतो बऱ्याचांना, आणि मग मी नाटक बिटक ह्याच्यावर जास्त फोकस केला आणि मी नाटक करणं जास्त सुरू केलं. नाटकात पण मी जे कॅरेक्टर केलं आहे ते बाल्यानी ते पाहिलं आहे, ते अजिबात माझ्या जवळपासही नाही आहे. त्याच्या आईची भाषा गुजराती असते, बाबांची उर्दू असते, हा इंग्लिश असतो आणि ते एक वेगळंच तयार होतं त्याचं.
आणि त्याच्यात एक वेगळाच प्रॉब्लेम आहे जो प्रचंड कॉम्प्लिकेटेड आहे. सो असे कॅरेक्टर्स मला आवडतात करायला, पण ते काय होतं लोकांचे डिमांड्स पण मॅच करायचे आहेत, प्रोड्युसरला ॲट द एंड पैसे मिळाले पाहिजेत. सो ते लोकांना जे हवंय तर ते देणं पण आपलं कामच आहे. आता हे प्युअर लक फॅक्टर आहे की यार जे असे थोडे जड विषयांचे केले ते अजून रिलीजच नाही आले. आता हे काय आपल्या कंट्रोलमधलंच नाही, ते तर आहे. हां, सो त्यामुळे तशी कामं अजून तेवढी बाहेर नाही आली. सो ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ते बाहेर येणार आहे हे फार चांगलं आहे. आणि ह्या ना आत्ता तुम्ही जे सगळं म्हणलात तो पण ह्या सगळ्याचा पार्टच आहे ह्या सिनेमाचा. कारण आत्ता आपण बघितलं तर ते आत्ता जे आपण बोललो सोशल मीडियाचं असेल किंवा तू जे म्हणालीस वाचनाचं किंवा ते, सो ना हे ती मला असं वाटतं की ती शॉर्ट टर्म उत्क्रांती वाटते ती. म्हणजे हे ना काय म्हणतात आभासी इव्होल्युशन, हे आभासी उत्क्रांती आहे, ते आहे अधोगतीच. कारण त्याचं कारण मला असं वाटतं की मला शांत राहायला आवडतं किंवा असं बेटर एक्सप्लेन करता येतं काही पण. त्याचं कारण असं की मला खूप आधीपासून वाटतं की कुठल्या तरी एका भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. मातृभाषा असू दे नाहीतर दुसरी शिकलेली असू दे. माझ्यासाठी तो वादच नाही आहे की कुठली भाषा कुठे बोला. तो वाद माझं म्हणणं आहे की कुठल्या तरी एका भाषेवर प्रभुत्व हवं. त्याचं कारण असं की जे तुम्हाला कळालं आहे आयुष्यामध्ये किंवा तुम्ही जे काही शिकलेत किंवा जे काही तुम्हाला समजलं आहे ते तुम्हाला खूप चांगलं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्यासाठी कुठली तरी एक भाषा तुम्हाला पूर्ण त्याच्यावर कमांड पाहिजे. सो ती असेल तर तुम्ही खूप बेटर सांगू शकता. आणि जेव्हा तुम्ही बेटर सांगू शकता त्यातला 50% पार्ट आपल्या स्वतःलाही कळतो. बरोबर. सो आपण आपले टीचर असतो आयुष्यभर 50%. सो आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो तेव्हा आपणही शिकत असतो त्यातनं. पण ते सांगतात जर तुम्हाला नीट येत नसेल तर आपणही अर्धवटच होते आपली ग्रोथ. सो त्यामुळे तो इव्होल्युशन वाटत असेल तरी ती अधोगती आहे. आणि ती मला ह्यासाठी वाटते की जे आता तुम्ही म्हणाल की किंडलवर आपण पुस्तकं वाचतो आणि हे सगळं करतो, तर माझी पण जुनी सवय आहे की जेव्हा मोठा डायलॉग मोनोलॉग वगैरे आहेत तर मला हाताने लिहायला आवडतो. मी तो लिहून काढतो तेव्हा तो माझ्या लक्षात राहतो. राईट. तसंच पुस्तकांचं की किंडलवर वाचण्यापेक्षा फिजिकल टचनी जेव्हा आपण वाचतो तर एखादं काहीतरी गेन करताना त्याच्यात आपली मसल्स आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी करतोय. त्यामुळे ते आपला ह्युमन किंवा आपला जो इन्स्टिंक्ट आहे माणसाचा आधीपासून आलेला, आपण शिकार करणाऱ्या ह्याच्यातून आलेलो की आपल्या कष्ट केल्यानंतर त्याचं फळ मिळतं हे माहिती आहे. सो किंडलवर मी जेव्हा हे करतो किंवा रीलवर मी एखादा कोट बघतो तो मला कमी कष्टात तो वर सरकला जातो. तो मी एकदा वाचला आणि गेला, त्याच्यात माझी फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीच नाही झाली. सो जेव्हा मी पुस्तक वाचतो तेव्हा फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते आतमध्ये राहतं आपल्या. तसंच मोनोलॉग आपण हाताने लिहिला तर तो आतमध्ये राहतो. तो मी वाचला 50 वेळा आणि मी लक्षात ठेवतो, मी फोनवर नोट्समध्ये लिहिणार. सो माझ्या ह्या 2 बोटांची ॲक्टिव्हिटी आणि ह्याची ॲक्टिव्हिटी, सो ती मसलमधनं ती माझ्या मेमरीमध्ये राहते ती. सो त्यामुळे ते ह्याच्यातनं जो आपण उत्क्रांतीकडे चाललो आहे की आपण कमी कष्टांमध्ये हे करूयात, आपल्यासाठी घातकच आहे ते. टेक्नॉलॉजीकडे चांगलंच आहे. आणि त्यातनंच जे आता खूप जण म्हणतात की त्याला एक हे म्हणतात सुपर स्टेट जी एक येणार आहे, जी झिरो असणार आहे, की जी येणार आहे नियर फ्युचर, की जी असे की जे अकाउंट्स पोस्टिंग करतायत ते पण AI आहेत, त्याच्यावर जे रिॲक्ट करतायत ते पण AI आहे. आपला टचच नाही कुठेच, फक्त आपण बघायचं. हां. सो हे येणारच आहे नियर फ्युचर. तर हे थांबवण्यासाठी आपल्यासारख्या लोकांनी जर हे मेंटेन केलं की आपण फिजिकल टच मेंटेन केला जो आपला नॅचरल इव्होल्युशन आहे, तर ते होणार नाही. तर मग संपलं. 200 वर्षात आपण काय आहे ना मग तिथनं मग ते बाकी तेच करत राहणार. सो मला त्याचा तो रिझल्ट वाटतो की त्यामुळे ते लक्षात राहतं आणि बरं बोलता येतं. ते त्यामुळे की ते काही आधीपासून थोडं ठेवल्यामुळे, आपण नाटकवाले असल्यामुळे ते आपलं आहे जरा इमोशन्स ॲक्टिव्ह. हां, म्हणजे या स्पेसमध्ये लोकांनी निदान करत नाही तर त्या स्पेसमध्ये त्यांनी यायला पाहिजे. या सगळ्याचा विरोधाभास तिकडं डेफिनेटली तुम्हाला मिळेल. आणि हे याचं खूप इश्यूज आहे आपल्या फिल्ममध्ये पण जे आहे की अँझायटीची तयार होते आत्ताच्या मुलांमध्ये. राईट. की तुम्ही सगळं फेक बघताय. आणि हे आत्ता पण माझं मी नोट करतो, मी बसल्यावर माझं हे चालू असतं जे आधी नव्हतं कधी. ते ह्यातनंच आलेलं आहे की आपल्याला सतत काहीतरी व्हिज्युअल पाहिजे समोर चेंज होणारं, आणि ते घातक आहे आपल्याला लॉंग टर्म सगळं ते. सो अक्षय, आता मला तुला असं विचारायचं आहे, म्हणजे पार्थची तुझी मैत्री तू सांगितली, किंवा ह्या पिक्चरमध्येच किंवा तू जेवढे पण चित्रपट केलेत सगळ्यांमध्ये मैत्री तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुझ्या आयुष्यातला एखादा काय असा भन्नाट किस्सा आहे का मैत्रीचा, जो आमच्या प्रेक्षकांनी ऐकलाच पाहिजे असा? मैत्रीचा भन्नाट किस्से खूप आहेत, कारण दिवसभरात खूप काही गोष्टी होत असतात. कारण माझे असंख्य मित्र आहेत आणि ते कुठल्याही विविध स्वरूपात आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की देव आपल्याला वेगवेगळ्या रूपात दिसतो, तसे मला मित्र दिसतात आणि ते माझ्या आसपास असल्यामुळे मी जागरूक असतो कायम. सो एक दिवस असा होता की माझी आणि निखिलची एक भयंकर भांडण चालू होती कारमध्ये कुठल्या तरी विषयाला धरून, आणि आम्ही खूप टेन्समध्ये होतो की काय कसं होणार आहे, हे होणार ते होणार. आणि
त्यावेळी चुकून माझा फोन त्याच्या कारला कनेक्ट झाला होता ब्लूटूथने, कारण आपण गाणी ऐकतो ना सतत, त्यामुळे तो कनेक्टेड असतो. तर ते भांडता 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 तिथे एक असा कॉलिंगचं जो नाव आहे ते आलं की बने मसाला दूध मित्र. तो म्हणलं की अरे हे कोण मित्र असतात तुझे असे, बने मसाला दूध, नंतर विराज कुल्फी वगैरे असे का मित्र आहेत तुझे. तर त्याच्यावरनं आमची जी भांडणं डायरेक्ट ड्रॉपच झाला. आणि तो म्हणला तो उचला फोन, घे तो फोन, काय तो मसाला दूध मला ऐकायचा आहे. म्हणून मी म्हणलं ठीक आहे उचलतो. तर मी उचललो. तो म्हणला अरे कुठे तू अक्षय. म्हटलं आहे अरे मी चाललोय इकडे, ते 10 रुपये पाठव ना. म्हणलं यार हो पाठवतो, म्हणलं 10 रुपये पाठवतो मी. त्याचे 10 रुपये पाठवायच्यासाठी त्याने आम्हाला फोन केला. पण तो ज्या प्रसंगामध्ये आला होता फोन ते इतकं डेंजर होतं, आणि त्याचं नाव आणि ती जो प्रसंग आणि ते फोन उचलून त्यांनी 10 रुपये दुधासाठी मागणं, ही गोष्ट फार मजेशीर होती सगळी. त्यामुळे असं काही होऊ शकतं कधी माझ्या बाबतीत. टॉपिक आमचा खूप सिरियस चालला होता कुठला तरी. डेफिनेटली ते सगळं फुटलं असतं टॉपिक. आवडलं मला हे 10 रुपये. नक्कीच जे कोण अक्षयचे मित्र आहेत, असं बने मसाला दूध जो कोण आहे खरा आहे तो कधी ऐकेल तेव्हा मला फोन करणार. ऐकत असेल तर कॉल करू नका, मेसेज टाकत जा, भाऊ 10 रुपये पाठव. नाहीतर असं मग पॉडकास्टवर होतं विषय. करेक्ट आहे. अनाउन्समेंट डायरेक्ट. मोना तुला मला विचारायचं आहे की आता पिक्चरमध्ये तुझं जे काही कॅरेक्टर आहे तर ते असं बोल्ड भूमिकेत आहे एकदम का खूप सोज्वळ मुलीचं आहे, कसं आहे नक्की? मुळात मी आतापर्यंत कोणत्याही सिनेमामध्ये बोल्ड असं कुठलंही कॅरेक्टर केलेलं नाही. सो माझं सोज्वळच कॅरेक्टर आहेत. पण मी म्हणाले तसंच मगाशी जे म्हणाले की अत्यंत महत्वाची भूमिका आहे, कारण प्रत्येक ना मुलगी ही एकसारखी नसते किंवा प्रत्येक मुलगा हा एकसारखा नसतो. आपले खूप आत्ता ना म्हणजे आपण 2025चाच विचार केला तर आपले खूप मित्र आहेत. आता तुम्ही चौघही माझे मित्र आहात, पण चौघांसारखी भावना सारख्या नाही आहेत, वेगळ्या वेगळ्या आहेत. आता हा आणि मी 10 वर्ष झाले ओळखतो, हा आणि मी 7-8 वर्ष झाले ओळखतो, हा पण आम्ही दोघेही 5-6 वर्ष ओळखतो, तो मला आज भेटला. सो प्रत्येकासाठी भावना वेगळ्या वेगळ्या आहेत. पण होतं काय की जर मी आहे ना आजकाल कोणाशी खूप मनमोकळेपणाने बोलायला लागले ना तर समोरच्याला असं वाटतं की कदाचित हिच्या मनात पण माझ्यासाठी काहीतरी भावना असतील का ज्या मला हिच्यासाठी जागृत झाल्यात. आणि मग जर माझ्या मनात तसं नसेल आणि जर समोरच्याच्या भावना दुखावल्या गेल्या तर आता सोशल मीडियावरून सांगतो काय होतं, जर हा आणि मी आहे आणि ह्याला मी आवडते आणि मी जर नाही म्हणाले किंवा माझं कुठं, तर हिला आत्ता मी दाखवतो, आय वॉन्ट टू लाईक हिला जलस फील करवणार. हा, आणि त्या अस्तित्वात त्याच्या आयुष्यात नसेल ना तरी सुद्धा तो ते प्रिटेंड करतो. त्याच्यामुळे ना आता खूप भावना दुखावल्या जातात, भावनांचा अक्षरशः बाजार झालाय आणि इतकं इझिली झालंय ना, काही उठतो आपण आणि सोशल मीडियावरती व्यक्त होतो काहीही. पण त्या व्यक्त होण्यामुळे ना काही चांगल्या गोष्टी घडतात, तितक्याच म्हणजे वाईट गोष्टी सुद्धा घडतात त्या सोशल मीडियावरती. सो ह्याच्यावरती ना हे जे पात्र आहे अस्मिता नावाचं पात्र, सो तिचे अनेक मित्र आहेत पण तिचं प्रेम नाहीये. आणि मग ज्या वेळेस ती एखादी व्यक्ती किंवा एखादी मुलगी त्या मुलाला मिळत नाही तर त्याच्या भावना दुखावल्यानंतर तो काय करू शकतो, नॉट ओनली इन रॉंग सेन्स, चांगल्या गोष्टीत काय करू शकतो तो व्यक्ती आणि त्याचा त्या मुलीच्या आयुष्यावरती काय परिणाम होतो ह्याच्यावरती भाष्य करणारं ते पात्र आहे अस्मिताचं. नाही नक्कीच, म्हणजे खूप चांगला आपण समाजामध्ये मेसेज देतो ऍक्च्युली. आज आपण एवढी सगळी चर्चा केली, सगळं ठीक आहे. आंबट शौकीन नाव आहे जे कॅची आहे, लोकांना वाटतं काहीतरी खूप ऍडल्ट गोष्ट आहे किंवा काहीतरी खूपच नॉनव्हेज आहे आपण जर गावाकडच्या भाषेत बोलतो. नक्कीच नाही, कारण UA सर्टिफिकेट मिळाले सेन्सरकडनं, नाही तर ते देतच नाहीत. नाही ती तर गोष्ट आहे, पण आता जनरल लोकांना UA सर्टिफिकेट हे कळणार नाही. युनिव्हर्सल अडल्ट म्हणजे 16 वर्षाच्या पुढची लोक ही बघू शकतात चित्रपट, आणि पालकांसोबत 10 वर्षाच्या पुढची कौटुंबिक सिनेमा आहे असं ते प्रमाणपत्र आहे. कारण आम्ही ह्या दोघांसोबत ना सगळेच कलाकार आम्ही सतत भांडत होतो. त्याचं कारण एकच होतं माझंही की हे टायटल बदलता येईल का अक्षय किंवा निखिल, हे टायटल बदलता येईल का. पण ते दोघंही आम्ही म्हणायचो की गोष्ट इतकी आपली छान आहे मग हे का, पण ते दोघं म्हणालेच होते की ज्यावेळेस चित्रपट हा रिलीज होईल ना त्यावेळेस तुम्हाला आन्सर मिळेल. दॅट इज ट्रू. आता सगळेजण तेच विचारतात की काय नक्की सिनेमा बघ किंवा कुठले नॉर्मल लोक पण बघ, म्हणजे माझ्या सोसायटीत देखील अरे एवढं सगळे मोठी स्टारकास्ट आहे, हे आंबट शौकीनला कसे आवडले रे सिनेमाला. तर मी तेच म्हटलं ना की तुम्हाला हीच गंमत सिनेमामध्ये बघायला मिळेल, तुम्ही जावा 13 तारखेला बघायला.
नाही नक्कीच. आता हे खूप कौतुक आहे खरं तर की ना इंडस्ट्रीचा, कारण प्रॉब्लेम तो आहे की तुमचा एक जर स्टँड आहे आणि तुम्हाला 20 लोक सांगतात की नाही हे बदलाच, माझ्यासारखा माणूस तिसऱ्या ह्याला बदललं असतं की ओके ओके काहीतरी जर आमच्या दोघांचं फिक्स होतं ते. पण हे खूप अवघड आहे आणि बाकीच्यांना कन्व्हिन्स करून त्यांना ऑनबोर्ड घेणं हे वेगळं टॅलेंट आहे. नाही पण केलं या दोघांनी केलं ते. पण आता ज्यावेळेस सिनेमा बघतील, जसं की बालाने सांगितलं UA सर्टिफिकेट मिळालं, मग ते कौटुंबिक सिनेमांनाच मिळतं ना युनिव्हर्सल आलं. नाही ते तर आहे. आता हा स्टँड बद्दल बोलत आता, माझा पण स्टँड तुम्ही समजून इकडे आला त्यामुळे तुम्हालाही आता फरक जाणवला असेल आपण इकडे का बोलवलं. नेक्स्ट फिल्म मध्ये तो कास्ट करणार आहे तुला, डोंट वरी. अरे बापरे, मोठी अनाउन्समेंट आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. अक्षयनी शब्द दिलाय पॉडकास्ट वरती. डेफिनेटली. तर आता या चर्चेतून पुढे जातोय आपण. तर मला पर्सनली आता जेवढं मी तुमच्या चौघांसोबत बोललोय किंवा मी ट्रेलर बघितलाय, तुमचे इव्हेंट्स पाहिलेले आहेत सगळे, तर मला पर्सनली असं वाटतं की हा पर्टिक्युलर चित्रपट जो आहे ना, हा प्रत्येकाच्या मेंटल हेल्थवरती आजच्या एक खूप गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे. त्याच्यावरती आपण भाष्य करतोय की बरेचसे लोक आहेत जे एकटेपणामुळे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ट्रॅप होऊन जातात आणि मग सुसायडल अटेम्प्ट असतील किंवा वेगवेगळ्या वाईट सवयींमध्ये जातात. ते कसं बाहेर पडावं. खरं तर नाहीये एकटे कोणी. आत्ताच ते मोबाईल आणि ह्यांनी तयार असं केलं की तुम्ही एकटे मजा नाही तुझ्याकडे, आणि त्याच्यातनं ते एकटे पण आले. खरं तर नाहीये. वाढलेत ना ते सेक्स ट्रॅपिंग, ते त्यामुळे वाढलेत व्हिडिओ किडनॅपिंग. एक मजा बघितली का तू? हे लोक कुणाला टॅप करतात माहिती का तुला? ज्या सजेस्टेड ऍप्स मधनं तुम्ही अशा गोष्टी सर्च करता ना, त्याच लोकांना बरोबर हे आंबट शौकीनच्या गोष्टीमध्ये ट्रॅप करतात. नाही, फायनान्शियली थिंग्स पण बघितल्या जातात. तू फायनान्शियली आधी किती स्ट्रॉंग आहेस, तू कॅपेबल आहेस का? नाही, पण त्याच्यामध्ये तसं नसतं मोना, तुला माहितीये का? नाहीतर मग एखादा दही दूध भात खाणारा मुलगा आहे आणि त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, पण त्यांना माहितीये की तो त्या ट्रॅक मध्ये येणारच नाहीये. तो ते सजेस्टेड ऍप लिंक आणि त्यांनी ते केलेलं नाही, तर तुला ट्रॅकच नाही करणार. त्यांचा तो गिराईकच नाहीये ते. कारण की मग जर असंच जर केलं तर तू ते फिटकावत लावशील ना ती लिंक. म्हणजे मी बघितलंय ती गोष्ट. आम्ही अभ्यास करताना मी ते बघितलं की ते जे लिंक्स असतात त्यांच्या, त्या लिंक्स ते आधी सगळे काय साईट्स बघतेस. हो, जर तशा साईट्स बघत असशील तर ते तुला सजेशन्स मध्ये येतात. त्याला ब्रेन मॅपिंग असा शब्द आहे प्रॉपर, की ते तुझं ब्रेन मॅपिंग करत असेल. म्हणजे तुझंच नाही, इंडिव्हिज्युअली सोशल मीडियावर आता सपोज पॉर्नोग्राफी हा कंटेंट आहे, त्याच्या रिलेटेड लोक किती आहेत ऑडियन्स, लाईक केलं त्या पोस्टला किती जण. मोना तू एक काम कर ना, एखादं तुझ्या मोबाईल मध्ये कुठले फोटो आहेत आणि ते कसे आहेत तेही त्यांना माहिती. आयफोन मध्ये तर आयक्लाउड जर असेल ना तुझ्याकडं, तर त्याच्यावरनं पण तुला कुठले फोटोज तू सेव्ह केलेत, काय केलं, मोबाईल मध्ये तशा फिल्म्स ठेवल्यात, आल्या तुला सजेशन आले. अरे तू शॅम्पू सर्च कर गुगल मध्ये, तुला इंस्टाग्राम लगेच शॅम्पूची ऍड पाठवते. कसं काय पाठवते ते, कसं काय पाठवते? एकामेकाला सगळे लोक लिंक आहेत. ह्यात गंमत ना ही काय आहे की ना, ह्या सगळ्या मोठ्या कॉर्पोरेशन्स ज्या आहेत ना, ज्या रूल करतात, त्यांच्याकडे आपल्या सगळ्यांचे क्लोन्स हे मी पण ऐकलंय की ते आपण इतकं त्यांना, आणि आपणच देतोय, त्यांची काही चूक नाही, आपण देतोय त्यांना ते. त्यामुळे त्यांच्याकडे दुसरा अक्षय रेडी आहे आणि त्यांना माहिती आहे त्या अक्षयला काय पाहिजे. एक्झॅक्टली, ते बरोबर देतात. ते माहिती का, अलाउ फोटो ऍक्सेस, अलाउ गॅलरी ऍक्सेस, लोकेशन, मायक्रोफोन, कॅमेरा. गेला तो डेटा चाललाय तिकडे. ते पूजाने सांगितलेला किस्सा माहितीये ना, सायबर क्राईम मध्ये तिचा मामा का काका कोणतरी कामाला आहे, तो म्हणला की मोबाईल कधीही कुठेही गेलीस तरी पर्समध्ये आणि खिशात ठेवायचा. ती म्हणली का असं? तो म्हणला दे मोबाईल 1 मिनिटं. त्याने मोबाईल घेतला, 30 सेकंदात तिला परत दिला. तिच्या मोबाईलचा कॅमेरा ऍक्सेस त्याने लॅपटॉपवर घेतला होता आणि स्क्रीन बंद, सगळं बंधन तो तीच होती तरी पण. नाही, आता आम्ही हे सगळं करून बघितलेलं, कारण मी स्वतः बीटेक केलेलं आहे. सो माझे मित्र आहेत जे AI प्रोजेक्ट्सवर आता काम करतात. तर लिटरली असं आहे की एक माझा मित्र आहे जो कंटेंट क्रिएटर आहे, टेक बेस्ड. त्याच्या गेल्या 5 महिन्यापासून अकाउंटवरती एकही रील त्यांनी स्वतः शूट केलेली नाही. सगळे त्याचे क्लोन आहेत. फक्त स्क्रिप्ट टाकायची, तो माणूस ऍक्शन करणार, ऑटोमॅटिक तुझं कंटेंट जनरेट होणार. आणि ही कन्सेप्ट चित्रपटांमध्ये हॉलिवूडने ऑलरेडी चालू केलेली आहे, जिथं ऍक्टर्सनी फक्त जायचं 10-12 दिवस, तुमचे सगळे अँगल्स शूट होणार, तुमचे हावभाव, तुमचे हात कसा चालवता, खाता कसं, बोलता कसं, सगळं तेवढं रेकॉर्ड होतं. तुमच्या बॉडीवर सेन्सर असते. त्याच्यानंतर तुमचं संपलं, निघा तुम्ही घरी. रिलीजला पण जायची गरज नाही, सगळं AI वरून होणार. असं आहे. दिस इज व्हॉट इज कमिंग नेक्स्ट. 9 रस तुझे दिले एकदा त्याला, तो परमिटेशन कॉम्बिनेशन करत बसला. लोकांना आपण काय करायचं, घरी बसायचं. तो खूप सोप्या पद्धतीने पाहिजे, त्यांना कष्ट नको करायला.
कळलं का की नाही. आता जर तुला कुठली तरी गोष्ट करायची, आता जर समजा आपण ऍक्टिंग करतो, तर ऍक्टिंग करून पैसा कमवतो, काही लोक कामाला जातात, ते नाही, त्यांना नको. त्यांना घर बसले ना सोप्या इन्कम मधनं पैसे पाहिजेत, म्हणून हे असे चाळे अशा गोष्टी ते करून करून आहे ना लोकांना अजून ट्रॅपमध्ये अडकवतात. अरे ते तर खरंच झालंय. म्हणजे आता मी ज्यावेळेस पॉडकास्ट चालू केला, मला बरेच जण होते काय नुसतं बसायचंय, 4 प्रश्न विचारताय तुम्ही, या एकदा इकडे बसा, मी पलीकडच्या खुर्चीवर बसतो, जरा ती खुर्ची गरम करा, मग कळेल तुम्हाला कशी आहे ती मजा. कारण तुम्ही बसलाय, आज मी तुमच्यासोबत बसलोय, पण मला तुमच्या प्रत्येकाबद्दल पण माहिती घ्यावी लागली ना. कोणी काय केलंय, त्यांनी काय केलंय, कुठून आलाय, कुठलं बॅकग्राऊंड, कोणते मूवी. असं नाही मी आलोय बाबा चला इंस्टाग्राम चेक केलं 2 मिनिटं बसा बोला लगेच, नाही होत. कारण तुम्ही जर एखादा चित्रपटातला शब्द वापरला, जसं हा बोलला वाईड क्लोज, मी ते जगलेलो आहे, मला माहिती आहे वाईड काय असतो, क्लोज काय असतो, मास्टर काय असतो. पण जर एखादा लेमॅन हे पॉडकास्ट बघतोय किंवा रेकॉर्ड करतोय स्वतः, त्याला कळणारच नाही ना अक्षय काय बोलत होता. तर थोडासा अभ्यास लोकांचा कमी पडतोय. ChatGPT वरती जास्त लोक रिलाय होते ते. म्हणजे क्रिएटर्स बद्दल पण मी ऑब्झर्व केलंय, लॉजिकलेस प्रश्न विचारणं, की फक्त ChatGPTने स्क्रिप्ट दिली, बसायचं, अच्छा तर हे विचारतो आता मी, हे विचारतो, अरे पण त्यात सेन्स आहे ना काहीतरी, ह्युमन टच आहे का. तुम्ही ज्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल विचार करताल, त्याचं तुम्ही नोट्स काढताल, त्याचे हावभाव वगैरे तुम्हाला कळतील, मग तुम्ही त्याच्यातून काहीतरी पर्सनलाइज क्युरेटेड आउटकम काढताल. तर ते कुठंतरी कळलं पाहिजे, ह्युमन टच मिस नाही झाला पाहिजे. जसं आज बघितलं तर भारतातले सगळे दिग्गज कलाकार जे आहेत ना, ते तुम्ही नाटकातले आलेले बघता, A1 दर्जाचे कलाकार आहेत. एखादा एक्सेप्शनल केस असू शकतोय जो बाबा नॉर्मली जेनेटिकली चांगला ऍक्टर आहे, पण चांगल्यातले चांगले ऍक्टर काय बोलते, तुम्ही थिएटर करा. पण आपल्या लोकांना काय नाही, मी रील बनवणार, रीलवरती मी फेमस होणार, मग फेमच्या जोरावर मला काम मिळणार. ते तर आजकाल ते खूप विचित्र झालेले आहे, म्हणजे मला असं वाटतं. आणि हे मॉडेल कधीच वर्क नाही होणार. म्हणजे रीलवरचे आले आणि त्यांनी सिनेमा हिट दिला, हे कधीच नाही होणार. ज्या लोकांना सवय तुम्हाला 30 सेकंद फ्री बघायची, ते 3 तास तिकीट काढून नाही, कधीच नाही येणार. हे बिग बॉस मध्ये पण सलमान खान बोलला होता एलविश यादवला, आठवत असेल तर, की तुझ्या पर्टिक्युलर व्हिडिओला तू ₹1 चार्ज लाव फक्त, बंद. किती लोक येतात बघाय बघ, माझ्यासाठी ₹500 घालून लोक येतात. करेक्ट आहे, परफेक्ट आहे, करेक्ट आहे. ती क्वालिटी अचीव करून दाखव म्हणला, तू गाड्या घेशील, सगळं घेशील, पण ₹500 घालून तुला बघाय कोण येतंय बघू मला. राईट आहे, खरं भाई, ₹1 म्हटला ऑन एअर एपिसोड मध्ये बोलला, तो ओपन चॅलेंज केलं त्यांनी, तू तुझ्या फेम बद्दल बोलतो, आर्मी बद्दल बोलतो ना, ₹1 चालू कर आजपासून फक्त तुझ्या युट्यूबला व्हिडिओसाठी. किती लोक येऊन मेंबरशिप घेऊन बघतील व्हिडिओ. ही खरी गोष्ट आहे ही. म्हणजे मी सुद्धा का बघेल, मी दुसरा बघेल जो फ्री मध्ये मला ते कंटेंट देतोय, कारण आपल्याला फ्री ऍक्सेसची सवय लागली आहे. आज आपल्याला जिओनी एवढं डिपेंडंट केलेलं आहे, इंटरनेट आधी फ्री दिलं, नंतर मेंबरशिपवर आले. आधी त्यांनी जिओ हॉटस्टार फ्री दिला आपल्याला, हॉटस्टार होतं त्यावेळेस मॅच बघायला, आता निम्मी मॅच झाली की तर मेंबरशिप घ्या ₹50. तेच होणार आहे सगळ्यांसोबत. खूप महत्वाच्या मुद्द्याला आपण मिस करतोय, आता खूप चर्चा झालेली आहे. तर सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही ही जे काय आम्ही कलाकारांसोबत आज चर्चा केली आंबट शौकींच्या, तसं आम्ही पूर्ण टीमला घेऊन येणार होतो तुमच्यासाठी. पण काय ना, सगळ्या टीमला आणलं ना तर तुमच्यापर्यंत अख्खा मेसेज देणं जरा मुश्किल आहे, कारण प्रत्येकाला बसणारही नाही. 28 जणांना बसवायसाठी त्यांनी मला 1 मिलियन सबस्क्रायबर केले पाहिजे, म्हणजे मला हॉलच बुक करायला. करेक्ट, आणि हे लवकरच व्हावं अशी इच्छा आहे आमची. नाही मग तुला चितळीची आंबा बर्फी मी देणार आणून, आणि मग कॉल वाजल, उत्कर्ष कुदळे गप्पा कट्टा कॉलिंग. नाही, नक्की ही गोष्ट खरी व्हावी. आणि तुमचा चित्रपट आंबट शौकीन 13 जूनला येतोय, बरोबर? 13 जूनला सगळ्यांनी फॅमिली सोबत जा. का तर त्याचं रिझन अक्षयनी सांगितलेलं आहे, आणि ते नसेल कळलं तर परत एकदा पॉडकास्ट बघा, म्हणजे तुम्हाला समजेल काय. आणि इथपर्यंत येऊन जर पूर्ण पॉडकास्ट बघितलाय, 2 गोष्टी करायच्या, चॅनल सबस्क्राईब करायचा आणि 13 जूनला आंबट शौकीन बघायचा. आणि लवकर येऊन आम्हाला कमेंट करून सांगायचं आंबट शौकीन किती आंबट होता आणि तुम्ही किती शौकीन झालाय आता ह्यांचा पुढचा चित्रपट बघायला.